नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपल्याकडे एक कस्टमर आले होते, त्यांनी आपल्याकडे 375 अंड्याचं जे फुल्ली ऑटोमॅटिकली इन्क्युबेटर येत असतं त्याचं बुकिंग केलं होतं। त्याची आज डिलिव्हरी घेण्यासाठी ते आलेले आहेत। आज आपली कंपनी तुम्हाला एक थोडक्यामध्ये दावतो। हे अशा प्रकारचे आपल्याकडे मशीन वगैरे असतात। हे 375 अंड्याचे दोन्ही मशीन आहेत। अशा प्रकारे हे आलेले आहेत। आपल्याला एका प्रकारची गाडी घेऊन आलेले आहेत। ते आपल्याला दिसू शकते गाडी एक छोटा हत्तीसारखं एक आहे, ते घेऊन आलेत गाडी स्वतः घेण्यासाठी। आपण त्यांच्याकडनं माहिती पण जाणून घ्या। ह्या अशा प्रकारे आपलं हे एक 1200 अंड्याचं पण हे मशीन रेडी होत आहे। आता मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो आणि मशीनची पूर्णप्रमाणे माहिती देतो की बाबा मशीन कशा प्रकारे यूज केलं जातं आणि त्याची पूर्णपणे सेटिंग कशी केलेली असते। आता सुरुवातीला आपण काय करूया, कस्टमरची माहिती जाणून घेऊया की ते कुठून आलेले आहेत आणि त्यांना काय करायचं आहे बाबा मशीन घेऊन इन्क्युबेटरचं। तुमचं नाव सांगा बरं। आकाश महादेव चव्हाण। ओके, तुमचा ॲड्रेस काय? पंढरपूर आडिओ नारायण जिल्हा सोलापूर तालुका पंढरपूर। बरं। आता हे तुम्ही किती अंड्याचं मशीन घेतलंय आपल्याकडनं? 380। हां, 380 ते 400 पर्यंत आपल्याकडे ह्यामध्ये मशीन बसतं। पूर्ण ॲल्युमिनियम बॉडीचं ऑटोमॅटिक असलेलं हे मशीन त्यांनी घेतलेलं आहे। हे मशीन घेऊन आता तुम्ही काय करणार आहे? हे पिल्ले पण काढणार आहे आणि आपण घरचा संकल्प करायचा, कोंबड्या तयार करायचा अंड्याला दिशे। बरं सगळीकडे दिशे अंडी मिळावी। बरं आणि आपण घरी पण कोंबड्या सांभाळायच्या, पिल्ली पण आपण याचे विकणार आहोत काढून। बरं म्हणजे आता तुम्ही पिल्ली पण विकणार आहेत, त्यानंतर अंडी फिंडी पण विकत असताय। प्युअर गावरान म्हणजे तुमच्याकडे कोणतं ब्रीड आहे? म्हणजे प्युअर गावरान आहे काय? प्युअर गावरांचे आहेत म्हणजे तुम्हाला प्युअर गावरांची अंडी वगैरे पण ह्यांच्याकडनं भेटून जातील किंवा एका दिवसाचं पिल्लू पण हे काढून आता विकायला सुरुवात करणार आहेत आणि स्वतःचं पण कॅपॅसिटी वाढवणार आहेत कोंबड्याची। बाबा ज्यांना कोणाला जर बाबा एका दिवसाचं पिल्लू वगैरे हवं असेल किंवा कोंबड्या हव्या असतील किंवा पिल्ले हवा असतील तर ह्यांच्याशी संपर्क साधू शकता। आडिओमध्ये आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, तालुका पंढरपूर। बार्शी रोड आहे ना पंढरपूरवरनं, त्या ठिकाणी ह्यांचं आडिओच्या स्टँडवर ह्यांचं एक प्रकारचं पोल्ट्री फार्म आहे। आता हे बघा मशीन कशा प्रकारे यूज केलं जातं याची पूर्णपणे तुम्हाला एक थोडक्यात जानकारी देतो, माहिती देतो। हे बघू शकता, हे 375 अंड्या ते 400 अंड्यापर्यंत पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे। हा आपला कंट्रोलर आहे। कंट्रोलरला 2 पिना दिलेल्या आपण, एक ॲडॅप्टरचे आणि वेगवेगळे पिन दिलेले आहेत आणि हा कंट्रोलर ऑटोमॅटिक सुरू होतो एक दोन्ही वायर लावल्यानंतर। आपण मशीनला 2 लॉक दिलेले आहेत। हे दोन्ही लॉक काढल्यानंतर आपलं मशीन पूर्णपणे काय होईल, ओपन होईल। अशा प्रकारचं हे मशीन आहे। आता ह्या मशीनमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 अशा प्रकारचं 5 ट्रे आपण दिलेलं आहेत। हे ऑटोमॅटिकली टर्निंग करण्याचं वगैरे आहे ह्यामध्ये सिस्टम। आता हे ऑटोमॅटिकली टर्निंग करण्यासाठी काय करायचं, हे आपल्याला जर टर्निंग करायचं आपण लावून ठेवलेलं आहे, काढायचं कसं असतं तर हे प्लग लावलं की निघून जातात। हे मी पूर्ण तुम्हाला ओपन करून दावतो की कशा प्रकारे हे मशीन यूज केलं जातं। हे 18 दिवसानंतर आपल्याला हे टर्निंग आपल्याला काढायचं असतं। आता मी तुम्हाला पूर्णप्रमाणे हा मशीनचा आहे तो टेम्परेचरचा सेन्सर आहे, हा ह्युमिडिटीचा सेन्सर आहे। आता मी तुम्हाला काय करतो, हे तुम्हाला काढून दावतो कशा प्रकारे तुम्हाला अंडे वगैरे ठेवता येतील। हा ट्रे आपण अशा प्रकारे काढू शकता बाहेर। पूर्णपणे ॲल्युमिनियम बॉडीचा हा चांगल्या प्रकारचा ट्रे येतो, यामध्ये तुम्ही अंडी ठेवू शकता। हा एक ट्रे बाहेर काढतो। हा दुसरा ट्रे। हे अशा प्रकारचे तुम्ही प्रत्येक ट्रे बाहेर काढून अंडी भरून त्यानंतर ठेवू शकता। हा ट्रे, हे एकूण असे 5 ट्रे आपण अंडे भरून ठेवू शकता। आता हे पूर्णपणे आपण फॅन वगैरे लावलेले आहेत। या ठिकाणी बल्ब लावू शकता आणि या ठिकाणी बल्ब लावू शकता। असे 2 बल्ब तुम्हाला मशीनमध्ये लावायचे आणि ह्यामध्ये काय करायचं, पाणी भरून ठेवायचं। ह्या फॅनच्या खाली तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे। हा फॅन कधी चालू होतो, ह्युमिडिटी जेव्हा कमी होईल त्यावेळेला हा फॅन ऑटोमॅटिकली चालू होतो। ह्युमिडिटीसाठी आपण फॅन दिलेला आहे, हे आपण भरून ठेवलं। बाकी काही काम नाही तुम्हाला, कारण की मशीनला आपण पूर्ण सेटिंग करून पाठवलेले असते। या ठिकाणी टेम्परेचर दिसतं, या ठिकाणी ह्युमिडिटी दिसते आणि ह्या ठिकाणी काय दिसतो, टर्निंगचा टाईम। म्हणजे ऑटोमॅटिक रोटेशन जे होतं मशीनचं ते 2 तासानं होतं, तेव्हा टर्निंगचा टाईम आपल्याला तुम्हाला इथं दिसून येईल। तुम्हाला जर सेटिंग वगैरे चेंज करायची असेल तर इथं सेटचं बटन, प्लसचं, मायनसचं, ओकेचं असं अशा प्रकारची बटनं पण दिलेली आहेत। पूर्णपणे मेक इन इंडिया, पूर्णपणे भारतातला बनवलेला कंट्रोलर किंवा सगळं वस्तू ज्या वापरलेत आपण पूर्णपणे मेक इन इंडियाचा आहे। म्हणजे पूर्णपणे आपल्या इथंच बनलेलं मशीन आहे। कंट्रोलर वगैरे सगळा मेक इन इंडिया आहे पूर्णपणे। आणि आपण ॲल्युमिनियमची क्वालिटी पण देऊ शकता। हे ॲल्युमिनियमचा ट्रे आहे, पूर्णपणे आपण बनवलेला स्वतः आहे, त्यामुळे काही सुद्धा खराब वगैरे काही सुद्धा होत नाही। एकदम चांगल्या क्वालिटीचं हे मशीन येतं। बॉडी पण बघू शकता, एकदम चांगली स्ट्रॉंग बॉडी आहे। तुम्ही ह्याला विचारू शकता कस्टमरला बॉडी कशी वाटली वगैरे, त्याला सांगा तुम्ही। आमच्या कस्टमर स्ट्रॉंग आहे, त्यांचं बनवण्याचं पण काम चांगलं आहे, क्वालिटी वगैरे सगळे मस्त आहे। ओके, वॉरंटी पण आहे त्यांची। वॉरंटी पण आहे। आता हे ट्रे तुम्ही भरू शकता, अंडे ठेवू शकता। आपल्याकडे अंडी नाहीत, फक्त तुम्हाला काय करायचं, ह्यामध्ये अंडे ठेवायचे आणि एक ट्रे तुम्हाला लावून टाकायचा आहे।
खालून वर अशा प्रकारे एक एक ट्रे लावू शकता तुम्ही. एकदम असं कमी वेळात ह्याचं सेटअप होऊन जातं. तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. एकदा अंडे भरलं की तुमचं 5 मिनिटात पूर्णपणे ह्याचं सेटअप होऊन जाईल. अंडे ठेवल्यानंतर तुम्हाला एकदा अंडे ठेवल्यानंतर काय सुद्धा काम नाही. मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. सगळं मशीन काम करून जातं. आपला सेन्सर आहे तो या ठिकाणी ठेवायचा टेम्परेचर ह्युमिडिटीचा. त्यानंतर आपल्याला काय करायचं, सुरुवातीला फक्त काय करायचे, टर्निंगचे जे कनेक्शन आपण दिलेले ते लावून घ्यायचे सुरुवातीला. अशा प्रकारे 5 ही टर्निंगची कनेक्शन आहेत महत्त्वाची, हे लावून घ्यायचेत आपल्याला. कारण की अंड्याचं रोटेशन हे करण्यासाठी हे टर्निंगचं कनेक्शन लावणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर टर्निंगचं कनेक्शन हे लावलं नाही तर टर्निंग याचं होणार नाही. ॲटोमॅटिकली जे आपलं 2 तासाला अंडं फिरतं ते फिरणार नाही. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे, आधी टर्निंग करून घ्यायचं, टर्निंगचे कनेक्शन लावून घ्यायचे. त्यानंतर तुमचं कामच संपून जातं एकदम थोडक्यात. कारण की टर्निंगचे कनेक्शन लावले की त्यानंतर आपण एक डब्बा दिलेला आहे. यामध्ये काय करायचं, फुल पाणी भरून ठेवायचं आहे आणि पाणी भरून या ठिकाणी ठेवायचं. पाणी कमी झाल्यानंतर पाणी ॲड करायचं. एका दिवसातून जेव्हा कमी होईल त्यावेळेला एकदा चेक करा, पाणी ॲड करा. बाकी काही सुद्धा नाही. एकदम पूर्णपणे सेटिंग करून रेडी झाला आहे. हे तुम्ही अशा प्रकारे याचे लॉक लावू शकता. ही लाईट गेली तर किती तास चालतं? आता लाईट गेल्यानंतर बाबा किती वेळ बॅकअप देतं. कसं असतं, कोणत्या पण मशीनला ह्याला लाईट गेल्यामुळे जास्त चालत नसतं. कारण की लाईट गेल्यानंतर त्याला इन्व्हर्टर वगैरे तुम्हाला लावू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास झाला की तुम्हाला ह्याला वेगवेगळं बॅकअप द्यावं लागेल. इन्व्हर्टर असेल किंवा सोलार असेल त्याच्यामार्फत तुम्हाला ह्याला बॅकअप देणं गरजेचं आहे. कारण की जास्त वेळ चालत नसते. लाईट ह्याला 24 तास गरजेचं असते. लाईटीवरच हे मशीन चालत असते. जास्त पॉवर पण लागत नाही. कमी पॉवरमध्ये हे चांगल्या प्रकारे मशीन चालतं. आता हे अशा प्रकारचं जर मशीन तुम्हाला महाराष्ट्रात कुठं पण पाहिजे असेल किंवा ऑल इंडियामध्ये कुठं पाहिजे असेल तर भेटून जाईल. आमचा स्क्रीनवर नंबर आहे, त्या स्क्रीनवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि ऑर्डर बुकिंग करू शकता. ऑर्डर बुकिंग केल्यानंतर तात्काळमध्ये ते डिस्पॅच केलं जातं. ट्रान्सपोर्ट असेल, कुरिअर सर्व्हिस असेल, सर्व प्रकारच्या माध्यमातून हे मशीन दिलं जातं. आणि कॅश ऑन डिलिव्हरीची पण आपल्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला आमच्याकडून मशीन घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क साधा. आणि जर कोणाला पिल्ले हवे असतील, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पिल्ला हवं असेल किंवा अंडे हवे असतील तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही ह्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊ किंवा मला कॉल करा. तुम्हाला नंबर यांचा सेंड केला जाईल ज्यांना गरज असेल. भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी. हे आता 375 अंड्याचं जवळजवळ 400 अंडे यामध्ये बसतात. हे मशीनची पूर्णप्रमाणे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.